सर्वात प्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवरायांबद्दल ही माहिती आहे तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। अभिमान आहे शिवाचा भोळे कपाई समतेचा टिळा, जाती धर्माने आपण विनवलेला सोडूया मनातला होपिरा। राजाचे स्वराज्य होते ना हिंदू ना यवन, ते तर होते सर्वधर्मीय सुराज्यप्रेमी गुणीजनांचे। थरकाप व्हावा निजमांचा अशी आपल्या राजाची मुद्रा, बंधू भगिनीनो सर्वधर्मीय घ्यायचे निर्भयपणे निद्रा। राजाने आपले स्वराज्याचे तोरण बांधून सोडला निश्वास, पराभव सोडून त्यांनी ठेवला अष्टप्रधानवर विश्वास। चुकीला माफीच नाही पण क्षमाशास्त्रही जपले, परस्त्रीला छेडणाऱ्यांचे मूळ पंख कापले। लाखांचे हात नकोत लाखांसाठी लढणार हवा, राजांचे आदर्श राज्य आज देई संदेश नवा त्याचा। व्यभिचारी नरडी फोडणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज वाघ होता, सुराज्याने स्वराज्य त्यांचे आठवू सकाळी जागे होता। शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचा राग होता, रक्त ओकणाऱ्या कुंब्याचा राजा आपला बाग होता। शरणार्थी अभय देणारा राजा आपला त्राता होता, शत्रूंच्याही गरिबीला जागा देणारा दाता होता। राज्यशास्त्राचा अभ्यास शिवरायांचा कणक होता, शहाजींचा पुत्र थोर हा नीतिशास्त्रांचा जनक होता। शिवाजींसारखे पुत्र रत्नपोटी सलाम जिजाऊ त्या महासाहेबांना, शिवरायांच्या कुशीत घडलेला सलाम स्वराज्य शिवरायांना। सर्वात प्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती कविता बघणार आहे। तुम्हाला कविता कशाप्रमाणे आवडते सांगायला विसरू नका। छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायाचे हिंदवी स्वराज्य, न्यायाचे हिंदवी स्वराज्य प्रजेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापनेचे केले कार्य, स्वराज्य स्थापनेचे केले कार्य। सर्व जाती धर्माचे होते कल्याणकारी स्वराज्य। राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध महाराष्ट्र असे राज्य। शिवरायांनी सिंधुदुर्ग विजयदुर्ग समुद्र किल्ले बांधले। गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून बहिर्जी नाईक यांना केले। स्वराज्याचा खजिना होता द्रव्याने सतत भरलेल्या पायदयाच्या प्रमुखाला सरनोबत नावे गौरवलेला। शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। 1674 ला शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाची तारीख ठरली। शिवरायांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली। फितुरीपासून राज्याला धोका होऊ नये ही खबरदारी घेतली। शिवरायांनी गनिमी प्रचंड फौजेचा धुवा उडवला। मुक्तेदारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याचा झेंडा पसरवला। तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला विसरू नका।